हे खरंच ना खूप आश्चर्यजनक आहे. काय तर ते तुम्हाला मी पुढे सांगतेच. त्याआधी जेवणामध्ये आज मेथीची भाजी बनवायची होती, जे की खूप हेल्दी असते. मुलांना डायरेक्टली मेथी तेवढी आवडत नाही, म्हणून ना मुगाच्या डाळीमध्ये बनवली तर ती टेस्टी पण लागते आणि तशीच हेल्दी पण होते, म्हणून मी आज तेच बनवले. आणि मनूला मेकअप करून देणं म्हणजे खरंच खूप मोठं टास्क आहे माझ्यासाठी. ती काहीच व्यवस्थित करून घेत नाही आणि एक ठिकाणी बसत पण नाही. तिची जावळ एकदम सरळ असल्यामुळे ना पूर्ण असं केस डोळ्यामध्ये जात आहेत, म्हणून जुट्टा घालून देत आहे. पण ती काय ठेवत नाही, घालून पण देत नाही. आणि जरी घालून दिलं ना तर तिला आठवलं की ते तेव्हाचं तेव्हा काढून टाकते. आणि काजळ वगैरे लावणं खरंच म्हणजे खरंच इम्पॉसिबल आहे. ही काहीच करू देत नाही. थोडा वेळ शांत बसायला काय होतं काय माहिती, तिचं असं काहीचं असतं. आणि कॅमेरासमोर आलं ना की मग तिचं ते फोन पकडायचं चालू असतं. आणि छान छान आता गोड गोड कॅमेरासमोर बाय पण ती करायला शिकली आहे, तुम्ही बघू शकता. आणि जे काही आम्ही बोलतो ना ते तिला पण करायचंच असतं. सो संध्याकाळी ना थोडंसं बाहेर जायचं होतं, टेम्पलला वगैरे जाऊ म्हणलं, खूप दिवस झालं होतं. आणि खरंच इथं आलं ना एकदम प्रसन्न वाटतं. आणि मी तुम्हाला बोलले ना सुरुवातीला की हे खूप आश्चर्यजनक आहे. तर काय म्हणजे मनू बघा कशी मस्त नतमस्तक होती आहे देवासमोर. तिला हे कोणीच काही बोललेलं नाही, फक्त ती आमचं बघितले, ऑब्झर्व केले काय माहिती, पण तिचं ती असं छान पाया पडत होती. आणि खूप भारी वाटलं असं बघून. हे लहान मुलं असं न सांगता करतात ना, लहान म्हणजे ती सांगितलं तरी कळतं असंही नाही, एवढी छोटी आहे पण ती तसं करते आहे बघून फक्त. त्यानंतर पाणीपुरी वगैरे खाल्ली बाहेर. आणि जलेबी घ्यायची होती घरला खूप दिवस झाले होते, म्हणून जलेबी वगैरे घेतली आणि रिटर्न घरी आलो. घरी आल्यानंतर ना छान सगळ्यांना जलेबी दिली आणि मी पण जलेबी वगैरे एन्जॉय केली. तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर बाय.